पुणे येथील आगाखान पॅलेस ही एक ऐतिहासिक वास्तू किंवा राजवाडा आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित एक ठिकाण आणि वस्तू संग्रहालय आहे. पुण्यातील कल्याणी नगर या भागामध्ये आगाखान पॅलेस आहे. पुण्याला भेट देणाऱ्या देशातील आणि परदेशी पर्यटकांचे आगाखान पॅलेस हे एक खास आकर्षण आहे. आगाखान पॅलेस पुणे रेल्वे स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर, स्वारगेटपासून 7 ते 8 किलोमीटर आणि पुणे एअरपोर्टपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. आगाखान पॅलेसचे संपूर्ण व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे केले जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही सरकारी संस्था पुरातत्व संशोधन आणि भारतातील ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन आणि जतन करते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या सरकारी विभागाने आगाखान पॅलेस हे ठिकाण महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. आठवड्यातील 7ही दिवस सकाळी 9 वाजतापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आगाखान पॅलेस भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी खुला असतो. आगाखान पॅलेस हा केवळ एक महत्त्वाची वास्तुकलेची रचना नाही, तर त्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. आगाखान पॅलेस मुळात साल 1892 मध्ये मुस्लिम सुलतान मोहम्मद शहा आगाखान तिसरा यांनी बांधला आहे. प्रचंड मोठ्या दुष्काळाच्या काळात आर्थिक अडचण आणि अन्नधान्याचा तुटवडा सोसणाऱ्या आजूबाजूच्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या सद्भावनेपोटी आगाखान पॅलेसचे बांधकाम करण्यात आले आहे. आगाखान पॅलेसच्या बांधकामाने लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. दुष्काळाने ग्रस्त असलेल्या स्थानिक लोकांना दिलासा मिळाला होता. तसेच आगाखान पॅलेस गरिबांसाठी आश्रयस्थान देखील होता. 1940च्या दशकात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भारत छोडो आंदोलनादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगाखान पॅलेसमध्ये ब्रिटिश सरकारकडून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यामुळे आगाखान पॅलेसला आणखीन वेगळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दरम्यान कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचा मृत्यू आगाखान पॅलेसमध्ये झाला होता. आज आगाखान पॅलेस राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे सत्याग्रहाचे स्मारक म्हणून ओळखला जात आहे. आगाखान पॅलेस हे महात्मा गांधी आणि त्यांच्या जीवनाला समर्पित असे स्मारक आहे. यात गांधीजींच्या जीवनाशी संबंधित विविध प्रदर्शने, त्यांच्या वैयक्तिक वस्तू, छायाचित्रे आणि इतर संस्मरणीय वस्तू आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी आणि गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाशी संबंधित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद आणि प्रदर्शनांचे ठिकाण म्हणून देखील आगाखान पॅलेस प्रसिद्ध आहे. एकूणच आगाखान पॅलेस हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्राचे महत्त्व असलेले ठिकाण आहे. आगाखान पॅलेस साल 1892 मध्ये मुस्लिम सुलतान मोहम्मद शहा आगाखान तिसरा यांनी बांधला आहे. त्यांचा जन्म 1877 साली ब्रिटिश राजवटीत आता पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कराची, सिंध येथे झाला होता. पर्शियातून कराचीला स्थलांतरित झालेला आगाखान दुसरा हे त्यांचे वडील. सर सुलतान मोहम्मद शहा आगाखान तिसरा यांनी इस्लामच्या निझारी इस्माइली पंथाचे 48वे इमाम म्हणून काम केले होते. तसेच ते अखिल भारतीय मुस्लिम लीगचे संस्थापक आणि पहिले स्थायी अध्यक्ष होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिम मुद्दे आणि मुस्लिम अधिकारांचे संरक्षण हे त्यांचे ध्येय होते. अखिल भारतीय मुस्लिम लीग ही संघटना किंवा पक्ष 1930च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत ही काही मोठी संघटना नव्हती, परंतु ती मुस्लिम जमीनदार आणि व्यावसायिक यांच्या हक्कांचे आणि हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करत होती.
तसेच ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश शिक्षणाचा पुरस्कार करत होते. आगा खान तिसरा यांनी ब्रिटिश सरकारला भारतातील मुस्लिमांना वेगळे राष्ट्र देण्याचे आवाहन केले, की ज्याला प्रसिद्ध टू नेशन थिअरी असे म्हटले जाते. अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या याच टू नेशन थिअरीच्या मागणीतून पुढे जाऊन 1947 साली भारताची फाळणी होऊन दोन स्वतंत्र देश निर्माण झाले, भारत आणि पाकिस्तान. आगा खान पॅलेसचे बांधकाम सुमारे 5 वर्ष चालले होते. बांधकाम 1892 साली सुरू झाले होते आणि 1897 मध्ये पूर्ण झाले. आगा खान पॅलेसच्या बांधकामाच्या कामावर त्या काळात हजारोच्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ काम करत होते आणि बांधकामासाठी एकूण 12 लाख रुपये खर्च आला होता. आगा खान पॅलेसने व्यापलेले जमिनीचे एकूण क्षेत्र 19 एकर आहे, ज्यामध्ये 7 एकर क्षेत्र पॅलेसच्या इमारतीने व्यापलेले आहे आणि पूर्ण 19 एकर जमिनीच्या क्षेत्रावर यामध्ये आगा खान पॅलेसची मुख्य वास्तू किंवा इमारत, विविध दालने, अंगण आणि उद्याने यांचा समावेश होतो. आगा खान पॅलेसच्या भव्यतेमध्ये आणि सुंदरतेमध्ये आणखीनच भर टाकणारी अशी अतिशय सुंदर बाग उद्यान पॅलेसच्या सभोवताली आहे. नक्कीच आगा खान पॅलेसमधील बाग ही पॅलेसच्या वास्तू अथवा स्थापत्य वैभवाला पूरक अशीच आहे आणि पर्यटकांना निसर्गाच्या सौंदर्यात एक शांत विहार प्रदान करते. आगा खान पॅलेसच्या सभोवतालची बाग खूप काळजीपूर्वक नियोजन करून आणि रचना करून बनवली गेली आहे. सभोवतालची बाग शांत वातावरण देते. आगा खान पॅलेसला भेट देणाऱ्या पर्यटकांना विश्रांती आणि चिंतनासाठी जागा उपलब्ध करते. विविध प्रकारची झाडे, झुडपे आणि फुलांच्या रोपांसह बाग हिरवळीने सजलेली आहे. हे विविध वनस्पती घटक बागेच्या सौंदर्यामध्ये मोठे योगदान देतात. आगा खान पॅलेस सभोवतालच्या काही भागांमध्ये तलाव, कारंजे आणि सजावटीचे तलाव यासारख्या मनोरंजक गोष्टी समाविष्ट आहेत. हे घटक बागेच्या सौंदर्यात आणि मोहकतेत भर घालतात, एक सुखदायक वातावरण तयार करतात. बागेची रचना हिरवळीतून जाणारे रस्ते आणि पायवाटांसह केली आहे, त्यामुळे पर्यटकांना बागेत मुक्तपणे फिरता येते आणि हा छान परिसर पाहता येतो. बागेतील रस्ते आणि पायवाट हे सुव्यवस्थित फुलांच्या झाडांनी रेखाटलेले आहेत, की जे बागेचे दृश्य आकर्षण वाढवतात. पर्यटकांना विश्रांतीसाठी आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बागेत बसण्याची जागा जसे की बेंच किंवा कट्टे तयार केले गेले आहेत. या बागेचे आगा खान पॅलेसप्रमाणेच ऐतिहासिक महत्त्व आहे. ही बाग म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भारत छोडो आंदोलनात इतर नेत्यांनी आगा खान पॅलेसमध्ये त्यांच्या नजरकैदेच्या काळात वेळ घालवला आहे असे महत्त्वाचे ठिकाण आहे. बागेची सुंदरता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्याची देखभाल आणि साफसफाई दररोज केली जाते. कुशल प्रशिक्षण असणारे बागकाम कर्मचारी आणि बागेची देखभाल करणारे कर्मचारी या बागेची आणि सर्व वनस्पतींची उत्कृष्ट देखभाल करतात. ही बाग सर्व पर्यटकांसाठी एक आमंत्रित आणि आनंददायक असे ठिकाण आहे. आगा खान पॅलेस विविध प्रकारच्या फोटोशूटसाठी छायाचित्रकारांचे प्रमुख आकर्षण आहे, कारण त्याची खास वास्तुकला, हिरवळ आणि फोटोग्राफीसाठी योग्य प्रकाश योजना आहे. आगा खान पॅलेस हे स्थापत्यशास्त्रातील किंवा बांधकाम कलेतील अतिशय कौशल्याचे असे इस्लामिक आणि इटालियन शैलींचे मिश्रण असलेले एक उल्लेखनीय उदाहरण आहे. एकूणच आगा खान पॅलेस हा भारताच्या समृद्ध स्थापत्य कलेच्या वारशाचा पुरावा म्हणून उभा आहे. विविध संस्कृती आणि शैलींच्या प्रभावांचे मिश्रण करून एक उत्कृष्ट नमुना तयार केला आहे,
जो आजही पर्यटकांना आश्चर्यचकित करत आहे. पॅलेस इस्लामिक स्थापत्यकलेतील घटक प्रतिबिंबित करतो, विशेषतः त्याची घुमट, कमानी आणि गुंतागुंतीच्या बांधकामामध्ये दिसून येतो. हा प्रभाव पॅलेसच्या संपूर्ण संरचनेत भौमितिक नमुने, अलंकृत नक्षीकाम आणि सुलेखन यांच्या वापराचा दिसून येतो. पॅलेसमध्ये इटालियन आर्किटेक्चरची वैशिष्ट्ये देखील आहेत. त्याचे दर्शनी भाग, मोठ्या खिडक्या आणि प्रशस्त आतील भाग आहेत. पॅलेस इमारतीच्या भव्यतेमध्ये हा प्रभाव विशेषतः लक्षणीय आहे. आगा खान पॅलेसच्या सर्वात प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचा मोठा मध्यवर्ती घुमट. हा घुमट पॅलेसच्या संपूर्ण संरचनेत विखुरलेल्या लहान घुमटांसह त्याच्या वास्तुशिल्प वैभवात भर घालतो आणि इस्लामिक स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य म्हणून खास दिसून येतो. पॅलेस विस्तीर्ण अंगणांनी वेढलेला आहे, जो इस्लामिक वास्तुकलेचा नमुना आहे. आगा खान पॅलेसभोवती विस्तीर्ण मोठे अंगण केवळ त्याला अप्रतिम सौंदर्य आणि आकर्षणच देत नाही, तर हवेचा मुक्त संचार सुद्धा देते. पॅलेसच्या सभोवती मैदानात मुघल शैलीच्या बागांची आठवण करून देणाऱ्या सुंदर बागा किंवा उद्याने आहेत. आगा खान पॅलेस प्रामुख्याने स्थानिक ठिकाणी मिळणाऱ्या दगडांचा वापर करून बांधण्यात आला आहे, जे पारंपरिक भारतीय वास्तुकलेतील एक सामान्य वैशिष्ट्य आहे. दगडाचा वापर पॅलेसच्या संरचनेच्या टिकाऊपणात भर घालतो. आगा खान पॅलेस ही एक अतिशय भव्य इमारत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सचिव महादेव देसाई यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भारत छोडो आंदोलनात तात्पुरता तुरुंग म्हणून पॅलेसमध्ये कैद केले होते. त्यामुळे पॅलेसचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जवळचा संबंध आहे. तसेच सरोजिनी नायडू आणि इतरही अनेकांना भारत छोडो आंदोलनादरम्यान इथेच तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी सर्वांनी भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्याची मागणी केली होती. या सर्वांना 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 पर्यंत आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. याच दरम्यान कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचा मृत्यू इथेच झाला होता. 1 सप्टेंबर 1939 रोजी जागतिक पातळीवर दुसरे महायुद्ध सुरू झाले होते आणि सर्व जगात युद्धाची भयंकर आग पेटली होती. ब्रिटिश म्हणजेच इंग्लंड देशसुद्धा दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाला होता. दुसरे महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी सुरू झाले होते, कारण जर्मनीने ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली पोलंडवर आक्रमण केले होते. पोलंडवरच्या आक्रमणाने व्हर्साय करार आणि केलॉग-ब्रायंट करारासह आंतरराष्ट्रीय करारांचे जर्मनीने उल्लंघन केले होते. म्हणून या आक्रमणामुळे ब्रिटन आणि फ्रान्सने 3 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. ब्रिटनला दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या बाजूने भारताच्या पाठिंब्याची आणि मदतीची खूप मोठी अपेक्षा होती. पण भारताने ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात विविध मुद्द्यांच्या कारणावरून बिनशर्त पाठिंबा देण्यास आणि मदत करण्यास नकार दिला होता. त्यावेळचा प्रमुख क्रांतिकारी आणि राजकीय पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून भारतासाठी स्वराज्य आणि पूर्ण स्वातंत्र्याची वारंवार मागणी केली होती. या मागण्या पूर्ण करण्यात ब्रिटिश सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे भारतात व्यापक असंतोष निर्माण झाला होता आणि याचमुळे दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांना पाठिंबा देण्यास भारतीय क्रांतिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नकार दिला होता. साल 1942 मध्ये ब्रिटिश सरकारने सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या पाठिंब्याच्या बदल्यात भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याच्या प्रस्तावासह भारतात पाठवले होते. परंतु क्रिप्स मिशन तात्काळ आणि बिनशर्त स्वातंत्र्याच्या भारतीय मागण्या पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले.
त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांनी ब्रिटिशांना युद्धात पाठिंबा आणि मदत नाकारली होती. क्रिप्स कम क्रिप्स मिशनच्या अपयशामुळे भारत आणि ब्रिटिश सरकारमधील संबंध आणखीन ताणले गेले होते. याच दरम्यान साल 1942 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुंबईमध्ये अधिवेशन सुरू होते. याच अधिवेशनात महात्मा गांधींनी ब्रिटिश भारत छोडो आंदोलनाची 8 ऑगस्ट 1942 रोजी घोषणा केली होती. भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्याच्या मागणीसाठी सुरू केलेली ही चळवळ होती. भारताकडून ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात पाठिंबा किंवा मदत नाकारण्यात आली होती आणि यानंतर लगेचच 8 ऑगस्ट 1942 रोजी बॉम्बेमध्ये म्हणजेच आत्ताच्या मुंबईमध्ये गोवालिया टँक मैदानावर दिलेल्या भारत छोडो भाषणात गांधीजींनी करो या मरोची हाक सर्व क्रांतिकारकांना दिली होती. भारत छोडो ही चळवळ 1857 सालच्या बंडानंतरचे सर्वात मोठे बंड किंवा चळवळ होते. गांधीजींनी केलेल्या घोषणेप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारतातून ब्रिटिशांना भारत सोडावा या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचा विरोध आणि निषेध सुरू केला होता. दुसरे महायुद्ध सुरू असतानाही ब्रिटनने क्रांतिकारकांवर कारवाई करण्याची सर्व तयारी ठेवली होती. गांधींच्या बॉम्बेमध्ये झालेल्या भाषणाच्या काही तासातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळजवळ सर्व प्रमुख नेत्यांना कोणताही खटला न चालवता तुरुंगात टाकले होते. बहुतेक सर्व क्रांतिकारकांना दुसऱ्या महायुद्धाचा सर्व काळ तुरुंगात आणि जनतेच्या संपर्कात न राहता घालवावा लागला होता. परंतु ब्रिटिश भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिशांना व्हाईसराय कौन्सिल, ऑल इंडिया मुस्लिम लीग, हिंदू महासभा, भारतीय ब्रिटिश सरकारी पोलीस, ब्रिटिश भारतीय लष्कर आणि भारतीय सिव्हिल सर्व्हिस सेवा यांचा क्रांतिकारकांच्या विरोधात ब्रिटिशांना पाठिंबा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धातून प्रचंड नफा मिळवणाऱ्या अनेक भारतीय व्यावसायिकांनी अथवा व्यापाऱ्यांनी भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची हाक देताच 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली होती. महात्मा गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांसह अटक करून पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये नजरकैद केले होते. या काळात गांधीजी आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांसाठी आगा खान पॅलेस तात्पुरता तुरुंग म्हणून काम करत होता. महात्मा गांधीजींसोबत त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आणि काही इतर क्रांतिकारी सुद्धा आगा खान पॅलेसमध्ये नजरकैद करण्यात आले होते. भारत छोडो चळवळीला सुरुवातीपासूनच भारतीय जनतेचा लक्षणीय पाठिंबा आणि प्रसिद्धी मिळाली आणि आंदोलनाची गती आणि व्याप्ती खूपच वाढली. भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारवर बहिष्कार टाकणे, तसेच सरकारचा निषेध करणे, सरकारचा सहभाग असलेले व्यवहार नाकारणे आणि फक्त स्वदेशीचा पुरस्कार करणे यांचा समावेश होता. ब्रिटिशांनी हजारो स्वातंत्र्य सैनिकांना अटक करून साल 1945 पर्यंत तुरुंगात ठेवले होते. पण सरतेशेवटी ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले की भारतावर आता दीर्घकाळ सत्ता करणे अशक्य होणार आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यान आगा खान पॅलेसमध्ये त्यांच्या अटकेदरम्यान महात्मा गांधींनी शिस्तबद्ध दैनंदिन दिनचर्या पाळली, जी त्यांच्या साधेपणा, स्वयंशिस्त आणि त्यांच्या कार्यासाठी समर्पण या तत्वांशी सुसंगत अशीच होती. महात्मा गांधीजींनी आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सामान्यतः प्रार्थना आणि ध्यानाने केली. स्वतःला स्थिर आणि लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि पूर्ण दिवसासाठी सामर्थ्य मिळवण्यासाठी आध्यात्मिक अभ्यासाच्या महत्त्वावर त्यांचा विश्वास होता. गांधीजी त्यांच्या विपुल लेखन आणि पत्रव्यवहारासाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या दिवसाचा महत्त्व वेळ पत्रे, लेख लिहिण्यात आणि त्यांच्या विविध योजनांवर काम करण्यात घालवायचे.
गांधीजी अनेकदा त्यांचे सहकारी, बंदिवान, राजकीय नेते आणि त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांसोबत बैठक आणि चर्चा करत असत. या चर्चांमध्ये स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित विविध विषय, अहिंसक प्रतिकाराची रणनीती आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश असे. गांधींचा परिपूर्ण आरोग्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्त्वावर विश्वास होता. ते चरख्यावर सूत कातत असत, की जे स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या समर्थनाचे प्रतीक होते आणि चालणे यासारख्या साध्या व्यायामांमध्ये गांधीजी गुंतले असत. गांधीजी हे चांगले वाचक होते आणि आगा खान पॅलेसमध्ये अटकेत असतानाही त्यांनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचण्याची सवय चालूच ठेवली होती. स्वतःला अधिकाधिक शिक्षित करण्यासाठी आणि आपल्या विचार आणि कल्पना सुधारण्यासाठी ते अनेकदा तत्वज्ञान, साहित्य आणि राजकीय सिद्धांतांचे लेख वाचत असत. गांधींनी श्रमदानावर विश्वास ठेवला आणि आगा खान पॅलेसच्या परिसरात साफसफाई, बागकाम आणि इतर कामे यासारख्या व्यावहारिक कामांमध्ये अनेकदा ते गुंतलेले दिसून येत. गांधींनी निषेध किंवा आत्मशुद्धी म्हणून उपोषण केले. आगा खान पॅलेसमध्ये असताना त्यांनी काही ब्रिटिश सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले होते, जे त्यांच्या अटकेतील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. आगा खान पॅलेसमधील त्यांचा काळ भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी तसेच सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचे त्यांचे पालन यांच्या अतूट समर्पणाने चिन्हांकित होता. महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी खाजगी जीवनात आणि सर्व कार्यात गांधीजींना आयुष्यभर साथ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे योगदान वैयक्तिकरित्या सुद्धा व्यापक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते. कस्तुरबा गांधी यांनी महात्मा गांधींसोबत विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सक्रिय भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सामाजिक सुधारणेसाठी त्या अत्यंत कटिबद्ध होत्या आणि त्यांनी दांडी येथील मीठ सत्याग्रह आणि साल 1942 चे भारत छोडो आंदोलन यांसारख्या तळागाळातील चळवळींमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. कस्तुरबा गांधींना सुद्धा भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधींसोबतच आगा खान पॅलेसमध्ये कैद केले गेले होते. या कारावासातच कस्तुरबांची प्रकृती खालावली आणि 1944 मध्ये त्यांनी आगा खान पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला. एकंदरीतच भारत छोडो आंदोलनादरम्यान आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधींच्या उपस्थितीने भारतीय स्वातंत्र्याच्या कारणास्तव त्यांचे समर्पण आणि स्वातंत्र्य आणि न्यायासाठी वैयक्तिक बलिदान सहन करण्याची त्यांची इच्छा अधोरेखित केली. दुर्दैवाने भारत छोडो आंदोलनादरम्यान आगा खान पॅलेसमधल्या तुरुंगात असताना 15 ऑगस्ट 1942 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने महादेव देसाई यांचे निधन झाले. महादेव देसाई यांच्या मृत्यूने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मोठे नुकसान झाले होते. ते गांधीजींचे सर्वात विश्वासू सहकारी, सचिव आणि राष्ट्राचे समर्पित सेवक म्हणून स्मरणात आहेत. महादेव देसाई हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते होते, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1 जानेवारी 1892 रोजी गुजरातमधील सारस येथे जन्मलेले महादेव देसाई हे महात्मा गांधी यांच्या जवळच्या सहवासासाठी ओळखले जातात. त्यांनी 2 दशकांहून अधिक काळ त्यांचे वैयक्तिक सचिव आणि जवळचे सहकारी म्हणून काम केले. महादेव देसाई यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलन यासह महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील विविध मोहिमा आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी निदर्शने आयोजित करणे, पत्रे आणि भाषणे तयार करणे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या कारणासाठी समर्थन मिळवणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
तसेच क्रांतिकारी सरोजिनी नायडू, एक प्रमुख भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि प्रसिद्ध बंगाली कवयित्री, यांनाही गांधींसोबतच आगा खान पॅलेसमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या जवळपास 7 महिने आगा खान पॅलेसमध्ये कैदेत होत्या. पण अ, तब्येत खूप खूप बिघडल्याच्या कारणावरून 19 मार्च 1943 रोजी त्यांना आगा खान पॅलेसमधील तात्पुरत्या तुरुंगवासातून मुक्त करण्यात आले होते. ब्रिटिश सरकारला गांधीजींच्या अहिंसक आंदोलकांविरुद्ध दडपशाही करण्याच्या अन्यायी वागणुकीबद्दल वाढत्या टीकेचा सामना करावा लागला होता. भारत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटिशांवर वाढत्या दबावामुळे 6 मे 1944 रोजी भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजी आणि इतर नेत्यांची ब्रिटिशांनी आगा खान पॅलेस तुरुंगातून सुटका केली. या व्यतिरिक्त दुसऱ्या महायुद्धाच्या ब्रिटिशांवर झालेल्या परिणामांमुळे सुद्धा गांधीजींची आगा खान पॅलेसमधून सुटका झाल्याचे सांगितले जाते. ब्रिटिश सरकार दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय नेते आणि भारतीय लोकांकडून पाठिंबा मिळवण्याची अपेक्षा ठेवून होते. भारतीय लोकांना खुश करून त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी आणि यातून दुसऱ्या महायुद्धात जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी गांधीजींची सुटका केली गेली असल्याची शक्यता सुद्धा काही जणांकडून व्यक्त करण्यात येते. याशिवाय आगा खान पॅलेसमधील तुरुंगवासात गांधींच्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दल देशभर आणि ब्रिटिशांमध्ये सुद्धा चिंता होती. नजरकैदेत असताना गांधींनी उपोषण सुरू केले होते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांची तब्येत आणखीन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती, की ज्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी जनक्षोभ निर्माण झाला होता. एकंदरीत देशांतर्गत दबाव, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि गांधींच्या आरोग्याविषयीची चिंता या सर्व गोष्टींमुळे भारत छोडो आंदोलनादरम्यान आगा खान पॅलेस तुरुंगातून त्यांची सुटका झाली होती. पुढे साल 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात साल 1953 ते 1972 या काळात आगा खान पॅलेसमध्ये एक निवासी सहशैक्षणिक शाळा कार्यरत होती. या शाळेत मुलामुलींना पॅलेसच्या आवारातच शिक्षण दिले जात असे. तेथे शाळा स्थापन करण्याचा निर्णय बहुधा आगा खान चौथा यांनी घेतला होता. ते इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते होते आणि त्या काळात आगा खान पॅलेसचे मालक सुद्धा होते. स्थानिक लोकांच्या समुदायासाठी ही शाळा बहुधा महत्त्वाची संस्था होती, जी या विभागातील मुलांना शिक्षणाच्या संधी देत होती. पुढे साल 1969 मध्ये आगा खान चौथा यांनी आगा खान पॅलेस राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या सन्मानार्थ भारतीय लोकांना दान किंवा समर्पित केला आहे. तसेच आगा खान पॅलेस गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचे मुख्य कार्यालय देखील आहे. येथे खादी आणि इतर हाताने बनवलेल्या कापडाचे दुकान देखील आहे. इथे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांच्या समाधी देखील आहेत. या दोन्ही संगमरवरी समाधींची रचना अष्टकोनी आहे. 1992 मध्ये महात्मा गांधींच्या अस्थींचा काही भाग संकुलात हलवण्यात आला आणि तशीच सेम समाधी बांधण्यात आली आहे. या तिन्ही समाधी संगमरवरी फरशी असलेल्या भिंतीच्या संकुलात बंदिस्त आणि भिंतींनी वेढलेल्या आहेत. जब गांधी जी जेल में जाते थे तो वो उपवास रखती थी, अपने पसंद की चीजें का त्याग करके एक सत्याग्रही के रूप में सामने आई। 1944 में देश में स्वतंत्रता के लिए उत्तेजना का माहौल था। भारत छोड़ो आंदोलन अपनी शीर्ष पर था।
स्वतंत्रता की लड़ाई अपने उच्च मुकाम पर पहुंच चुकी थी और पूरा विश्व युद्ध की खबर में था। जब बापू और मसूद को आगाह से कैद कर दिया, ये एक असहनीय घटना थी। 22 फरवरी 1944 का दिन था। हमें असामान्य तब्दीली थी। हमारे अलग अलग स्थितियों की लड़ाइयाँ, उन्होंने सोच से अपने आप को मजबूत कर डिलीट मारून टाकला.
हाँ गूगल पे से पेटीएम से फोन पे स्कैन कीजिए लिंक ओपन होगी Mhm.